सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 25 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. नेत्रा अद्वैतला म्हणत असते की साहेब, तुम्हाला आठवतंय ना, ज्यावेळी अस्तिका आली होती त्यावेळीसुद्धा अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत होत्या, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग त्यानंतर काय झालं हे आपण सगळ्यांनीच बघितलं. यावेळी असं काही व्हायला नकोय. आणि त्यावेळी अद्वैत म्हणतो की नेत्रा, तुझं म्हणणं अगदी खरं आहे, पण आपण या परिस्थितीमध्ये वेगळं काय करू शकतो? आपण फक्त अलर्ट राहू शकतो आणि ते तर आपण करतोय ना. त्यावर नेत्रा फक्त हो म्हणते. तर अद्वैत तिला समजावतो की नेत्रा, तू प्लीज या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नको, तू शांत राहा, कारण जर तुला टेन्शन असेल तर आम्हा सगळ्यांचाच कॉन्फिडन्स डाऊन होतो. आणि त्यावर नेत्रा म्हणते, हो साहेब, तुम्ही काळजी करू नका. आणि मग अद्वैत तिला सांगतो की आपण फाल्गुनीवर आणि केतकी काकूवर पर्सनली लक्ष ठेवू. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तेजस पेपर वाचत बसलेला असतो आणि तितक्यात फाल्गुनी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. मात्र ती हळूच तेजसच्या पाठीमागून जाऊन त्याच्या कानाशी विरोचक आला असं म्हणते आणि त्यामुळे तेजस घाबरतो. तर फाल्गुनी मोठमोठ्याने हसू लागते. त्यानंतर मग नेत्रा आणि इंद्राणी सुद्धा त्या ठिकाणी येतात. इंद्राणी फाल्गुनीला विचारत असते की केतकी कुठे आहे. तर नेत्रा सांगते की मगाशी काकूंच्या रूममध्ये मी गेले होते, तर त्या झोपल्या होत्या, थोड्या वेळामध्ये येतील खाली. आणि मग त्याच वेळी केतकी त्या ठिकाणी येते. तर फाल्गुनी तिला म्हणत असते की काकूमा, काल तुमची चांगली झोप झाली असेल ना, काल तो विरोचक जोकर आला त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागली असेल ना. आणि मग ती मोठमोठ्याने हसू लागते. तर सगळेजण फाल्गुनीकडेच बघत असतात. आणि मग केतकी सगळ्यांदेखतच तिच्या जोरात कानाखाली मारते आणि ते बघून त्या सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तितक्यात रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती हसतच हा सगळा प्रकार बघत असते. तिला आठवतं की काल रात्रीच ती केतकीकडे गेली होती आणि तिने केतकीला हिप्नोटाईज केलं होतं आणि तिला सांगितलं होतं की आता तुझा मेंदू, तुझं शरीर आणि तुझं मन या विरोचकाच्या ताब्यात आहे. यापुढे विरोचक जे बोलेल तेच तू करायचं. ते सगळं काही आठवून ती गालातल्या गालात हसत असते. तर इकडे केतकीने फाल्गुनीच्या कानाखाली मारली आहे या गोष्टीचा सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. केतकी मात्र काही घडलंच नाही अशा आविर्भावात किचनमध्ये निघून जाते. तर फाल्गुनी आणि तेजसला या धक्क्यातून सावरायला थोडा वेळच लागतो. मात्र त्यानंतर जेव्हा त्यांच्या घडलेला प्रकार लक्षात येतो तेव्हा तेजस म्हणतो की हे सगळं काय चालले, काकू अशी का वागली. तर फाल्गुनी मोठमोठ्याने रडू लागते. नेत्रा आणि इंद्राणी तिला समजावत शांत करतात. तेजस म्हणत असतो की मी काकूसोबत बोलून येतो, मात्र नेत्रा आणि इंद्राणी त्याला थांबवतात. आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती नाटक करत म्हणत असते की काय गं फाल्गुनी, काय झालं तुला रडायला. मात्र फाल्गुनी घाबरून काही बोलत नाही. तर नेत्रा रागातच रुपाली समोर जाते. तर रुपाली म्हणत असते की काय झालं, मी आता काय केलं आहे, माझ्याकडे का अशी बघतीये. आणि मग ती फाल्गुनीजवळ जात म्हणते की मी काही केलं का तुला, नाही ना, मग का रडतेस तू. आणि त्याच वेळी मग तेजस समोर येतो. तर रुपाली म्हणत असते की तेजस, मी आधीच सांगून ठेवते, मी काही केलेलं नाही आहे, नाहीतर येशील माझ्या अंगावर धावून. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू चिडचिड करणं बंद केलं नाही तर मी सुद्धा विसरून जाईल की मी तुला माझ्या पोटात 9 महिने वाढवलं होतं. त्यावर तेजस वैतागून म्हणतो की नेत्रा, सांग या बाईला तोंड बंद कर आणि इथून निघून जा, पुन्हा कधीच तिचा चेहरा मला बघायचा नाहीये. आणि त्यावेळी नेत्रा तेजसलाच म्हणते की भाऊजी, तुम्ही शांत व्हा आणि फाल्गुनी ताईंना रूममध्ये घेऊन जा. त्यामुळे ते दोघेजण तिकडे जातात. तर रुपाली हसतच पेपर वाचत बसते. ती म्हणते की मी तर काही केलंही नाही तरीसुद्धा मलाच सगळे बोलतायत. आणि त्यानंतर ती कॉफी घेण्यासाठी जाते. मात्र नेत्रा रागातच कॉफी मग उचलते आणि ती किचनमध्ये जाते. तर रुपालीला आठवत असतं की आज सकाळीच केतकी तिच्या रूममध्ये आली होती आणि मग तिने केतकीला तिचे हातपाय दाबायला सांगितलेले असतात. आणि मग ती केतकीला म्हणत असते की सुखी आयुष्य वगैरे काही नसतं, सगळ्या फक्त कल्पना आहेत. आता यापुढे तू माझंच ऐक, दारू वगैरे प्यायला सुरुवात कर, तू तर बेवडी आहेस ना, मग तुझ्या हातात दारूची बॉटल असायलाच हवी. आणि मग तिने केतकीला असंही सांगितलेलं असतं की रोज सकाळी तू उठल्यानंतर ब्रश करण्याच्या आधीच एक पेग घे आणि मग त्यानंतर ब्रेकफास्टच्या आधी एक पेग घे, ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये सुद्धा एक पेग घे आणि दुपारनंतर तर काय तू पार्टीला सुरुवात कर. आणि त्यावर केतकीसुद्धा हो म्हटलेली असते. आणि मग रुपालीने हसतच तिला सांगितलेलं असतं की आता तू खाली जायचं आणि त्या फाल्गुनीच्या जोरदार कानाखाली मारायची.
कारण सध्या ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतीये, मग तुला तिला धडा शिकवायलाच हवा. आणि मग केतकीसुद्धा हो म्हटलेली असते आणि म्हणूनच तिने फाल्गुनीच्या कानाखाली देखील मारलेली असते. मात्र रुपालीने तिला हे देखील सांगितलेलं असतं, या सगळ्याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर मग केतकी किचनमध्ये काम करत असताना नेत्रा इंद्राणी तिच्या जवळ जातात. ती त्या दोघींसोबत नॉर्मली नेहमीप्रमाणेच हसून बोलत असते. आणि मग त्यानंतर नेत्रा तिला विचारते की काकू तुम्ही फाल्गुनी ताईंच्या कानाखाली का मारली. आणि त्यावर केतकी म्हणते की खरं तर तिची तीच लायकी आहे. आत्तापर्यंत मी तिला डोक्यावर बसवलं पण यापुढे नाही. तिला तर उठ्ठा लाथ आणि बसता बुक्की द्यायला हवी. मगाशी तर मी तिला लाथेने तुडवणारच होते, पण म्हटलं जाऊ दे म्हणून फक्त कानाखाली मारली. आणि केतकीचं असं बोलणं ऐकून नेत्रा आणि इंद्राणी फक्त एकमेकींकडे बघतच राहतात. केतकीला नेमकं झालंय काय हे त्या दोघींनाही कळत नाही. तर केतकी म्हणत असते की तुम्ही का मला फाल्गुनीविषयी प्रश्न विचारताय, आपण दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलू. आणि त्यावर इंद्राणी म्हणते ठीक आहे. आणि मग ती केतकीला विचारते की तू एवढ्यात विरोचकाला भेटली होती का. मात्र केतकी म्हणते की नाही, मी कशाला त्या विरोचकाला भेटेल. आणि तुम्ही ना प्लीज कोणत्याही गोष्टीचा संबंध विरोचकाशी जोडू नका, कारण विरोचकाशिवायसुद्धा आपल्या घरात अनेक इश्यू आहेत. आणि त्यावेळी नेत्रा पुन्हा तिला विचारते की काकू काही झालं आहे का, कारण तुम्ही कोणतंही कारण नसताना फाल्गुनी ताईंना मारलं म्हणून आम्हाला हे प्रश्न पडलेत. तर केतकी हसतच म्हणते की प्रश्न पडलेत ना, मग आता उत्तरं शोधा. आणि ती तेथून निघून जाते. तर नेत्रा आणि इंद्राणीला काय करावं तेच कळत नाही. त्यानंतर बाहेर रुपाली बसलेली असते, तर केतकी एकटक तिच्याकडेच बघत असते. तर रुपाली नाटक करत म्हणते की काय गं बेवडे, काय बघतेस माझ्याकडे, निघ इथून. मात्र केतकी तिथेच उभी राहते. तर रुपाली नेत्राला म्हणते की हे सगळं काही ना तुझ्यामुळे होत आहे, तूच या लोकांमध्ये हवा भरली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे कोणीही माझ्याशी जर नजर मिळवली किंवा मला उलट उत्तर दिलं तर मी गप्प बसणार नाही, त्याला त्या क्षणी मारून टाकेल. आणि मग त्यानंतर नेत्रा केतकीला समजावते आणि तेथून जायला सांगते. आणि केतकी तेथून गेल्यावर रुपाली हसतच नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की यापुढे विरोचक जे बोलणार तेच होणार. यापुढे जर कोणी मला उलट उत्तर दिलं, माझ्याशी नजर वर करून बोललं, तर मी ते शांतपणे सहन करणार नाही. हे विरोचकाचं राज्य आहे, आता मी सांगेल तेच होणार. तर दुसरीकडे फाल्गुनी अजूनही गालाला हात लावून रडतच असते. तेजस तिला समजावत असतो पण ती काही गप्प बसत नाही. त्यानंतर मग नेत्रा आणि इंद्राणीसुद्धा तिथे जातात. तर फाल्गुनी त्या दोघींनाही मिठी मारून अजूनच रडू लागते. त्या दोघी तिला समजावत शांत करतात. तर तेजस म्हणत असतो की काकूने असं का केलं मला खरंच कळत नाही, आपण तिच्याशी जाऊन बोलायला हवं. पण नेत्रा त्याला थांबवत म्हणते की भाऊजी हे सगळं दिसतंय तसं नाही आहे. त्यामुळे तेजस विचारतो म्हणजे नक्की काय म्हणायचे तुला. तर नेत्रा त्याला काल आलेला संकेत सांगते आणि तो संकेत ऐकल्यानंतर तेजस आणि फाल्गुनीला तर आश्चर्यच वाटतं. नेत्रा म्हणत असते काल विरोचक घरी येण्याच्या आधी मला हा संकेत आला होता, त्यामुळे मला असं वाटतंय की जे काही घडले त्याचा विरोचकाशी संबंध आहे, त्यानेच हे सगळं घडवून आणले. त्यामुळे फाल्गुनी घाबरते. तर तेजसही काळजीत पडतो. तर नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की आत्ता जे काही घडलं आहे त्यापेक्षा आता पुढे जे काही घडणार आहे ते खूप भयंकर असणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तेजस धावतच येऊन नेत्राला सांगतो की तिकडे काकू किचनमध्ये बघ काय करते. त्यामुळे सगळेजण किचनमध्ये जातात. तर केतकी किचन ओट्यावर झोपलेली असते आणि सुरी तिच्या चेहऱ्यावरून फिरवत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.